चला बघूया हळदी कुंकवासाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी एकदम सुंदर घरच्या घरी मेकअप कसा करायचा। सगळ्यात आधी माझ्या चेहऱ्यावरती मी छान असं मॉइश्चरायझर लावून घेत आहे। रात्रीच्या वेळी हा मेकअप करत आहे, त्यामुळे मी येथे सनस्क्रीन स्किप केलेला आहे। मॉइश्चरायझर मी लावत आहे आणि मॉइश्चरायझर नंतर डायरेक्टली मी माझ्या चेहऱ्यावरती प्रायमर यूज करत आहे। हे जे प्रायमर आहे ते लॅक्मेचं प्रायमर आहे। नेहमी प्रायमर नाकावरती, जॉलाईनवरती आणि कपाळावरती लावायचं असतं, ज्या ठिकाणी तुम्हाला ओपन पोर्स आहेत। त्यामुळे आपला जो मेकअप आहे तो छान बसतो आणि आपल्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स दिसत नाही। आता हे जे फाउंडेशन तुम्ही बघताय ना, ते पीएससीचं फाउंडेशन आहे। माझा जो शेड आहे तो 2.5 आहे। सावळ्या स्किन टोनसाठी हा शेड एकदम परफेक्ट आहे। डॉट डॉट्स करत सगळ्या चेहऱ्यावरती, मानेवरती मी फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे आणि ते फाउंडेशन मी छान अशा ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेत आहे। ब्लेंडिंगसाठी थोडासा जास्त वेळ द्यायचा आहे। एकदम थोडंसं फाउंडेशन मी लावलेलं आहे, कारण हेवी लुक आपल्याला करायचा नाहीये। तर हे लॉरियलचं कन्सिलर आहे। जर तुम्हाला डार्क सर्कल असतील, थोडंसं पिगमेंटेशन असेल ना, तर कन्सिलर यूज करा। डोळ्यांच्या खाली वरती आणि माउथच्या अराउंड थोडंसं मला पिगमेंटेशन आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मी कन्सिलर लावलेलं आहे। खूप छान असं हे कन्सिलर आहे, ते सुद्धा तुमच्या स्किन टोन प्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे। फाउंडेशन पेक्षा एक शेड लाइटर थोडंसं कन्सिलर घ्यायचं आहे। आता हे मी मॅकचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे, ते तुम्ही लूज पावडर सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर मी ते पीएससीचं आयब्रो फिलिंग पॅलेट घेतलेलं आहे, त्याने मी माझे आयब्रो छान सेट करून घेणार आहे। कधीही आयब्रोज फिल करताना ब्राऊन कलरचीच आयब्रो पेन्सिल यूज करा किंवा आयब्रो पावडर यूज करा। आता हे जे आयशॅडो पॅलेट बघताय ते नायकाचं आयशॅडो पॅलेट आहे। खूप छान आयशॅडो पॅलेट आहे, कमी बजेटमधला आहे। त्यामधला ब्राऊन कलर मी आयलिडवरती लावलेला, सिल्वर कलरचं ग्लिटर मी अप्लाय करत आहे, कारण माझी साडी ही ग्रे कलरची आहे। आता त्यानंतर मी छान काजळ लावून घेणार आहे। हे जे काजळ आहे ते मॅकचं काजळ आहे, थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे पण खूप छान आहे, स्मज प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे। हे जे आहे ते पीएससीचं ब्लश आहे, सध्या हे आउट ऑफ स्टॉक आहे। यासारखंच दुसरं ब्लश आहे ना, त्याची मी लिंक देणार आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता। नाकावरती, गालावरती छान मी ब्लश अप्लाय करून घेतलेला आहे। आता हे जे हायलायटर आहे ना, ते मास्टर क्रोमचं हायलायटर आहे। आपण हायलायटर कशासाठी लावतो, तर आपल्या चेहऱ्यावरती छान ग्लोईंग इफेक्ट मिळण्यासाठी। छान नाकावरती, गालावरती आणि आयलिडवरती मी हायलायटर लावून घेतलेला आहे। त्यानंतर मी छान लिप लायनर लावलेला आहे स्विस ब्युटीचं आणि शुगरची लिपस्टिक लावलेली आहे। सगळ्यांच्या लिंक तुम्हाला मिळणार आहेत, तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये लिंक टाइप करायचं आहे। सगळ्यांच्या लिंक तुम्हाला तुमच्या डीएम बॉक्समध्ये मिळणार आहेत। आता स्विस ब्युटीचं हे मेकअप फिक्सिंग स्प्रे मी यूज केलेला आहे। आता ही जी साडी आहे ना, ती मी मिंत्रावरून घेतलेली आहे, खूप सुंदर साडी आहे। याची सुद्धा लिंक तुम्हाला मिळणार आहे। सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहेत। जर तुम्ही मला इन्स्टावरती बघत असाल ना, तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाइप करा, डीएम टाइप वरती जर बघत असाल ना, तर स्क्रीनवरती सगळ्या लिंक टॅग केलेल्या आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता। बाय, कीप वॉचिंग।